Welcome back, students, to another lecture of numerical analysis. In this lecture, we are going to discuss about our second method, that is false position method. या मेथड मध्ये आपल्याला फक्त सिंपली वन फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि या प्रॉब्लेम मध्ये आपण कोणत्या मेथड हे मेथड आपण प्रॉब्लेम मध्ये कशी अप्लाय करतो हे आपण डायरेक्ट न्यूमेरिकल मध्ये पाहणार आहोत. सो फर्स्ट प्रॉब्लेम फॉर्म्युला आहे आपला एकच फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आपल्याला या मेथड मध्ये, दॅट इज x इज इक्वल टू a इंटू एफ ऑफ बी मायनस b इंटू एफ ऑफ ए अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. फॉर्म्युला सिंपली लक्षात ठेवायची टेक्निक बघा. x इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन एफ ऑफ बी अगेन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए न्यूमरेटर मध्ये आणि एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा. आणि एफ ऑफ वरचे जे न्यूमरेटर आहे आपला, न्यूमरेटर मध्ये एफ ऑफ बी ला ए नी मल्टिप्लाय करायचं ए आणि एफ ऑफ ए ला ए बी नी मल्टिप्लाय करायचं बी. सिंपली x इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए एंड फर्स्ट टर्म एफ ऑफ बी मल्टिप्लाइड बाय ए एफ ऑफ ए मल्टिप्लाइड बाय बी ऑपोजिट ए बी एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए बी. सिंपली या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. व्हिडिओ पॉज करा आणि फॉर्म्युला लिहून घ्या. आपण डायरेक्ट याच्यावर आता सॉल्व्ह करणार आहोत प्रॉब्लेम्स. फर्स्ट प्रॉब्लेम आहे आपलं फॉल्स पोझिशन मेथडवरचं. फाइंड द रियल रूट ऑफ इक्वेशन एक्स क्यूब मायनस ट्वाइस एक्स मायनस 5 इक्वल टू 0 बाय मेथड ऑफ फॉल्स पोझिशन. ही मेथड आपल्याला मोस्ट जसं न्यूमेरिकल अनालिसिस ही मेथड आपल्यासाठी IMP आहे एक्झाम मध्ये एक्झामसाठी, तसंच आपल्याला अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये फॉल्स पोझिशन मेथड सुद्धा IMP आहे. सो आपल्याला याच्यावरचे प्रॉब्लेम आता पाहायचे आहेत. सो व्यवस्थित बघा आपण मेथड कशी अप्लाय करणार आहोत हे. सो सोल्युशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जे इक्वेशन आहे आपलं ते एफ ऑफ एक्स फॉर्म मध्ये लिहून घेतलं, दॅट इज 2x मायनस 5. त्याला आपलं गिवन इक्वेशन. नेक्स्ट स्टेप आहे आपली. आता बघा, आता आपल्याला एक्सच्या दोन अशा व्हॅल्यू पाहायच्या आहेत. एक्सच्या आपल्याला दोन अशा व्हॅल्यूज काढायच्या आहेत की ज्याची व्हॅल्यू एफ ऑफ एक्स मध्ये ठेवल्यानंतर आपल्याला ती जी व्हॅल्यू आहे ते क्लोज टू 0 येईल. इट मीन्स सपोज टू बी, आता बघा एक्सची आपण व्हॅल्यू अज्युम केली आधी 1 मग 2 मग 3 अशा आपण व्हॅल्यूज अज्युम करत जाऊ. सो देअर इफ एफ ऑफ एक्स, इफ पहिली आपण व्हॅल्यू अज्युम केली एक्स इक्वल टू 1, हे जे आपल्याला हे रफ मध्ये करायचं आहे, हे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये करून दाखवायची आवश्यकता नाहीये. दॅट इज एफ एक्स इक्वल टू 1. इट मीन्स एफ ऑफ 1 इज इक्वल टू एक्सच्या ठिकाणी 1 ठेवायचं आहे. 1 चा क्यूब 1 मायनस 2 इंटू 1 मायनस 5. इट्स व्हॅल्यू बिकम्स याचं कॅल्क्युलेशन माझ्याकडे ऑलरेडी मी केलेलं आहे, त्याच्यामुळे इथं मी इथं डायरेक्ट व्हॅल्यू लिहितो. दॅट इज एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू आपली इथे आपली मायनस 6. आफ्टर दिस कॅल्क्युलेशन वी गेट मायनस 6. Similarly, we are going to find f of 2. f of 2 ची व्हॅल्यू काय, f of 2 ठेवला इथं आपण, f of 2 ची व्हॅल्यू इथे आपली that is -1. f of 2 ची व्हॅल्यू इथे आपली -1. f of 2 means we have to put x equal to 2 in this equation. x equal to 2. Therefore, x equal to 2 means 2 चा cube minus 2 into 2 minus 5. Its value becomes -1. Its value becomes -1. Next, we are going to put x equal to 3. 3 cube 2 into 3 minus 5. याचं आन्सर ते आपल्याकडे इट इज 16. इट इज 16. आता बघा इंटरेस्टिंग फॅक्ट कसा आहे आपला की आपल्याला x आणि x चे व्हॅल्यूज दोन काढायचे आहेत, जेणेकरून जे एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू आहे त्या x च्या व्हॅल्यूसाठी त्याचा आन्सर जे आहे क्लोज टू 0 येईल. इथं बघा, इथं आपण 1 2 3 पुट केला, त्याच्यामध्ये आपल्याला भेटलेले आहेत 1 आणि 2 ची भेटलेली आपल्याला दोन व्हॅल्यूज, दॅट इज -6 -1. तो -1 आपला जो आहे हा 0च्या क्लोज मध्ये आहे. सो आपल्याला एक व्हॅल्यू घ्यायची आहे x इक्वल टू 2. नेक्स्ट एफ ऑफ 3. इफ यू पुट when we find f of 3, then we get 16. This 16 is not close to the 0, but if you put x equal to 4, it means 4 cube minus 2 into 4 minus 5. This value becomes 4 for the 16 for the 64 minus 8 minus 5.
It means 8 minus 5, it becomes 56. 56 minus 5, it becomes 51. तर याच्यानंतर जे व्हॅल्यू आपण ठेवणार आहोत 4, 5, 6 हे आणखीन 0च्या दूर जाणार आहे, आणखीन 0च्या दूर जाणार आहे. तर 0च्या क्लोज मध्ये फक्त इथे आपल्याला 3 ची x इक्वल टू 3 दॅट इज f ऑफ 3 इज इक्वल टू 16. 16 हेच व्हॅल्यू जी आहे इथे आपल्याला 0च्या जवळ भेटणार आहे. सो आपल्याला नेक्स्ट x ची व्हॅल्यू अज्युम करायची आहे दॅट इज x इक्वल टू 3. कारण की आपण जर का 4, 5, 6 कोणतेही तुम्ही पुढच्या व्हॅल्यूज ठेवून बघा, तिथं तुम्हाला x ची व्हॅल्यू एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू जी आहे ते 0च्या खूप दूर जाताना दिसेल. पण x इक्वल टू 3 वर एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू 16 आहे. ते 16 व्हॅल्यूज फक्त 0च्या जवळ आहे, त्यामुळे आपण नेक्स्ट व्हॅल्यू अजून केली x इक्वल टू 3. सो आता जो आपला रूट काढायचा आहे आपल्याला, तो रूट आता राहणार आहे 2 आणि 3च्या मधात, 2 आणि 3च्या मधात. सो आता हे झालं आपलं सगळं रफ पार्ट, हा आहे आपला सगळं रफ पार्ट. ज्या व्हॅल्यू आपल्याला अज्युम करायची आहे फक्त त्याच याचं आपल्याला सोल्युशन आन्सर लिहायचं आहे. जसं की हे जे आहे हे आता आपल्याला प्रॉब्लेम मध्ये एक्झाम मध्ये लिहायचं नाहीये. हा सगळं आपल्याला करायचं आहे रफ पार्ट. लक्षात, तुम्ही हा रफ पार्ट तुमच्या बुकमध्ये लिहून ठेवू शकता वाटल्यास, तुम्हाला आवश्यकता असेल तर आपण डायरेक्ट प्रॉब्लेम सुरुवात करणार आहोत. लक्षात की आपण 2 आणि 3 ह्या दोन व्हॅल्यूज का आपण अज्युम केल्या तर, कारण की ह्या 2 आणि 3 जे x इक्वल टू 2 आणि x इक्वल टू 3 हे आपल्याला एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू क्लोज टू 0 देत आहेत म्हणून. सो या प्रॉब्लेमचा हाच पार्ट मेन आहे. बाकी फक्त आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे की आपण जे आपला जो रूट आहे तो रूट नेमका कुठे लाय करून राहिला, रूट आपला कुठे लाय करून राहिला. तेच फक्त इथं या प्रॉब्लेम मध्ये मेन आहे. कारण की तुमचं जर का रूट सिलेक्शन चुकलं, ए आणि बी ची व्हॅल्यू तुमची अजून करणं चुकलं, प्रॉब्लेम पूर्ण चुकून जाईल. सो आता आपल्याला समजलेलं आहे की आपल्याला काय समजलेलं आहे, आपल्याला घ्यायचं आहे एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. एफ ऑफ 2 मीन्स 2 क्यूब minus 2 into 2 minus 5, which value becomes minus 1. Next, f of 3 is equal to 3 cube minus 3 into 2 minus 5, its value becomes 16. Therefore the root lies in between 2 and 3. 2 and 3, that is a equal to 2 and b equal to 3. A equal to 2 and b equal to 3. Now we have to apply the formula, that is by false position method. By false position method. फॉर्म्युला काय आपला, that is x. आता आपल्याला हा फॉर्म्युला लावून आता आपल्याला माहित पडलं की आपला जो रूट आहे या इक्वेशनचा तो 2 आणि 3च्या मध्यात राहून राहिला. आता आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि तो एक्झॅक्ट रूट काय आहे तो आपल्याला काढायचा आहे. म्हणून इथं आपल्याला x इक्वल टू फॉर्म्युला दिलेला आहे, कारण की आपल्याला त्या x ची व्हॅल्यू काढायची आहे. x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, म्हणजे x ची परफेक्ट व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, जो की आपला रूट असू शकतो. लक्षात, आपल्याला इथं माहित पडलं या दोन इक्वेशनवरून की आपल्याला रूट जो आहे आपला 2 आणि 3च्या मध्यात लाय करून राहिला, पण एक्झॅक्ट कोणता रूट आहे आपल्याला त्याचा काढायचा आहे बाय युझिंग दिस फॉर्म्युला ऑफ फॉल्स पोझिशन. दॅट इज फॉर्म्युला काय आपला एफ ऑफ बी. लिहिताना पण फॉर्म्युला तुम्ही असाच लिहिला पाहिजे, म्हणजे तुमचं चुकणार नाही. एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए इंटू ए बी सिम्पली. लक्षात, नाव पुट ए ची व्हॅल्यू पुट करायची आणि बी ची व्हॅल्यू पुट करायची. एक्स इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू काय आपली 2 इंटू एफ ऑफ बी ची व्हॅल्यू किती आहे आपली एफ ऑफ बी मीन्स एफ ऑफ 3, बी ची व्हॅल्यू किती आहे 3. एक्स इक्वल टू 3 ची व्हॅल्यू किती आहे एफ ऑफ, जेव्हा एक्स इक्वल टू 3 असते तेव्हा आपल्या एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती असते, दॅट इज 16. एफ ऑफ बी इज इक्वल टू 16. तुमच्या कॉलेजमध्ये पण झालेला असेल हा प्रॉब्लेम, त्यामुळे तुम्हाला जास्त डिटेलमध्ये सांगायची तशी आवश्यकता नाही आहे, पण तरी मी तुम्हाला सांगत आहे. एफ ऑफ ए मीन्स एफ ऑफ 2 मीन्स -1.
16 मायनस मायनस 1 एक्सची व्हॅल्यू. तर मी हे जे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे हे तुम्हाला कॅल्सी यूज करून करायचं आहे. मी कॅल्क्युलेशन ऑलरेडी करून ठेवलेलं आहे, त्यामुळे मी डायरेक्ट आता व्हॅल्यू देत आहे. इट इज 2.05. याचा आन्सर आहे आपलं 2.0588. 2.0588. एकदा का आपण या एक्सची व्हॅल्यू काढून घेतली तर आता आपल्याला या एक्स वरून आपल्याला काढायचं आहे एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू. दॅट इज एफ ऑफ 2.0588. एफ ऑफ 2.0588. त्याचा आन्सर आपला येणार आहे आपलं 2.0588 क्यूब मायनस 2 इंटू 2.0588 मायनस 5. It becomes 2.0588. It becomes याचे आन्सर ते आपलं मायनस 0.3910 मायनस 0.3910 मायनस 3.910. एक व्हॅल्यू होती आपली एची व्हॅल्यू आपल्याला भेटत होती -1. दॅट इज f of 2 is equal to -1. f of 3 is equal to 16. f of 2 is equal to -1. f of 3 is equal to 16. हा आपला 0. आपल्याला काय करायची आहे, या f of 2 ची व्हॅल्यू किती येऊन राहिली होती -1. f of 3 ची व्हॅल्यू किती होती 16. आता आपल्याला आणखीन एक व्हॅल्यू भेटली, दॅट इज x इक्वल टू 2.0588. 2.0588. या 2.5088 that is f of 2.0588. f of 2.0588 याचा आन्सर काय होऊन राहिलं -0.3910. मीन्स this x value that is x equal to 2.0588 gives us the closer value to the 0, that is -0.3910 compared to -1. म्हणजे आता आपल्याला ही जी 2 ची हे जी a ची व्हॅल्यू आहे त्यात आपल्याला रिप्लेस करावी लागेल कोणत्या व्हॅल्यूनी, तर या 2.0588. लक्षात, कारण की हे जी 2 ची व्हॅल्यू आहे, हे 2 व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला देत होती -1. इट इज क्लोज टू 0, बट when we apply the formula of false position, then we get another x value which gives us a closer value, that is -0.3910, closer value to 0, much closer than -1. So we have to take this x. A is equal to 2.0588. लक्षात, a ची व्हॅल्यू इथे आपली रिप्लेस होऊन राहिली. आपल्याला a ची व्हॅल्यू रिप्लेस करत जाणं आहे, त्याच्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला दिलेला आहे. तो फॉर्म्युला आपला x इक्वल टू आहे, कारण की आपल्याला व्हॅल्यू चेंज करत जाणं आहे. मायनसची जे व्हॅल्यू आहे आपली तेच आपली चेंज होणार आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यू आपली चेंज होणार नाही आहे. हे सुद्धा तुमचा पॉईंट तुमच्या लक्षात ठेवणं तुम्हाला आवश्यक आहे. सो आता आपल्याला हे लिहायचं कसं, आता आपण ते पाहणार आहोत. इथे समजलं आपल्याला की आता आपली जी व्हॅल्यू आहे 2 ते आपली रिप्लेस होणार आहे बाय 2.0588. पण त्याचं लिहायचं कसं बघा. आता since f of x is negative number, f of x ची व्हॅल्यू किती आहे, निगेटिव्ह आली. f of x value is negative number. So a is replaced by x. So a is replaced by x. 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 That is a is equal to 2.0588. इथपर्यंत मला प्रॉब्लेम आता नसला पाहिजे. मी एकदम सिंपलेस्ट फॉर्म मध्ये स्लोली तुम्हाला पहिलेच प्रॉब्लेम असल्यामुळे मेथड कशी अप्लाय करायची हे तुम्हाला समजलं पाहिजे, यासाठी मी एकदम स्लो मध्ये घेत आहे. लक्षात, a is equal to 2.0588. पुन्हा आता आपण इथं डिव्हिजन फॉर्म मध्ये इथपर्यंत बघून घेऊ, कारण की हे मेथड समजणं फार आवश्यक आहे. मोस्ट IMP मेथड आहे आपल्या एक्झाम मध्ये. तुमचा जर का अभ्यास झालेला नसेल काहीच, तुम्ही न्यूमेरिकल अनालिसिस मध्ये रंग-कुट्टा मेथड, त्याच्यानंतर न्यूटन रॅप्सन मेथड, त्याच्यानंतर
फॉल्स पोझिशन मेथड, हे 3 मेथड तुम्ही करून गेले, तुम्हाला तुमचे 7 मार्क कुठेच नाही गेले. एक्झाम मध्ये बसल्यानंतर एकदम सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये हळूहळू हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, कारण की याचे आन्सर तुमचे मॅच होण्यासारखे आहेत. तुम्हाला इझी फॉर्मॅटमध्ये तुमचे याचे आन्सर येऊ शकतात. तर तुम्हाला हे मेथड जे आहेत हे तुम्हाला IMP आहेत, न्यूमेरिकल अनालिसिस चॅप्टर सोडायचा नाही. सो एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 5 हे आपलं होतं इक्वेशन. त्याच्यानंतर आपल्या लक्षात आलं की आता आपल्याला रूट काढायचे आहेत, आपल्याला 2 अशा व्हॅल्यू काढायच्या आहेत की तिथं त्याच्यामध्ये आपला जो रूट आहे तो लाई करीन. त्या 2 व्हॅल्यू काढत असताना आपल्याला काय कशा काढायच्या आहेत, एक व्हॅल्यू ठेवायची आहे, आपल्याला एक व्हॅल्यू ठेवायची आहे, त्याचा आपल्याला एफ ऑफ एक्स काढायचा आहे. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू क्लोज टू 0 आली पाहिजे. तर आपल्याला 2 व्हॅल्यू भेटल्या, दॅट इज एफ ऑफ 2 इज इक्वल टू -1, एफ ऑफ 3 इज इक्वल टू 16. हे आपल्याला 2 व्हॅल्यू भेटल्या. ते आपल्याला असं समजलं की आपला जो रूट आहे तो आता आपला रूट 2 आणि 3 च्या मध्ये लाई करून राहिला. तर आता तो आपल्याला एक्झॅक्ट रूट काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला अप्लाय करायचे आहे फॉल्स पोझिशन मेथड. आणि त्याचा फॉल्स पोझिशन मेथडचा फॉर्म्युला काय, आपला फॉर्म्युला आपण दिलेला आहे ऑलरेडी. फॉर्म्युला व्हॅल्यू ठेवले, व्हॅल्यू काढली, दॅट इज एक्स इक्वल टू 2.0588. एफ ऑफ एक्सच्या इक्वेशन मध्ये आपण ही एक्स ची व्हॅल्यू ठेवली, त्याच्यावर आपल्याला समजलं की त्याची व्हॅल्यू आली आपली -0.3910. इट मीन्स वी गेट much closer value to the 0. So we replace A by 2.0588. पण तो काय प्रॉब्लेम तुम्हाला आता नसला पाहिजे. आणि रिप्लेस करत असताना नेहमी तीच व्हॅल्यू रिप्लेस होईल ज्याचं आन्सर निगेटिव्ह येऊन राहिलं. इट मीन्स त्या एफ ऑफ एक्स ज्या व्हॅल्यूचं, ज्या ए किंवा बी जे 2 व्हॅल्यू आहेत त्या 2 व्हॅल्यू पैकी ज्या व्हॅल्यूचं एफ ऑफ एक्सचं आन्सर निगेटिव्ह येऊन राहिलं, आणि इथं निगेटिव्ह येऊन राहिलं एफ ऑफ 2चं, तर 2 रिप्लेस होणार आहे, पॉझिटिव्ह टर्म रिप्लेस होणार नाहीये. सो रिप्लेस बाय A is equal to 2.0588. The root lies in between 2.0588 and 3. 2.0588 and 3. A equal to and B equal to 3. Again, we have to apply fast position method. We have to go to the much closer to the our root of this equation. For that purpose, we have to again apply the fast position method. Fast position method कुठपर्यंत अप्लाय करायची, जिथपर्यंत तुमचे हा झाला आपला इटरेशन नंबर 1. तिथं इटरेशन नंबर 1 मीन्स जिथं आपण अप्लाय केला फॉर्म्युला आपण अप्लाय केला एक वेळा, ते सॉल्व्ह केला आपण, त्याला म्हणायचं एक इटरेशन. आता असे इटरेशन आपल्याला फॉलो करायचे आहेत. सेम मेथड आपली इथं आपलं पुन्हा हे जे आपण स्टेप अप्लाय केली हे पुन्हा स्टेप अप्लाय रिपीट होणार आहे. असे रिपीट करून करत जायचं जिथं एक्स ची व्हॅल्यू सेकंड डिजिट पर्यंत सेम येत नाही तोपर्यंत. आलं लक्षात. म्हणजे आधीच्या इटरेशन मध्ये सपोज टू बी एक व्हॅल्यू आहे आणि इटरेशन नंबर त्याच्या खालच्या इटरेशन मध्ये आणखी एक व्हॅल्यू आहे. त्या दोन्ही इटरेशन मधली व्हॅल्यू ऍटलीस्ट सेकंड डिजिट पर्यंत मॅच होणं आपली आवश्यक आहे. सगळ्या प्रॉब्लेम मध्ये जर तुम्हाला असं घेऊन असेल की थर्ड डेसिमल पर्यंत तुमची जे थर्ड डेसिमल पर्यंत तुम्हाला रूट काढायचा आहे, तर तुमची जे इटरेशनची व्हॅल्यू आहे ते 2 इटरेशनची व्हॅल्यू आहे, ते 2 इटरेशनची व्हॅल्यू तुमची थर्ड डेसिमल पर्यंत मॅच होणं आवश्यक आहे. ते होते. तुम्ही फक्त तुमचे काय होतील, फक्त इटरेशन तुमचे आणि स्टेप्स, इटरेशन इक्वल टू स्टेप्स, तुमचे स्टेप्स वाढतील. बाय फॉल्स पोझिशन मेथड, बाय फॉल्स पोझिशन मेथड. हे जे प्रॉब्लेम आहेत हे एकदम इझी आहेत, यात न समजण्यासारखं काहीच नाहीये. आता इथे आपला फॉर्म्युला पुन्हा लिहित बसण्याची आवश्यकता नाहीये. एक्स इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे, एची व्हॅल्यू आहे 2.0588 इंटू एफ ऑफ बी ची व्हॅल्यू किती आहे, एफ ऑफ बी मीन्स एफ ऑफ 3 ची व्हॅल्यू किती आहे आपली 16 मायनस बी आपल्याला ए, त्याच्यानंतर बी ची व्हॅल्यू किती आहे आपली 3 इंटू एफ ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे आपली 2. एफ ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे आपली -0.3910 अपॉन एफ ऑफ बी दॅट इज 16 मायनस एफ ऑफ ए दॅट इज -0.3910. याचा आन्सर आहे आपला एक्स इक्वल टू, याचा आन्सर आहे आपलं एक्स इक्वल टू 2.0812. नेक्स्ट एफ ऑफ 2.0812 याचा आन्सर आहे आपलं, याचा आन्सर लिहित असताना डायरेक्ट न लिहिता इक्वेशन लिहायचं. दॅट इज 2.0812 चा क्यूब
minus 2 into 2.0812 minus 5 equal to f of 0. Therefore, f of 2.0812 equal to minus 0.1079 minus 0.1479. तुम्हाला हे कॅल्क्युलेशन तुमच्या कॅल्शियम तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. लक्षात. तर आता आपल्याला पुन्हा एक x ची व्हॅल्यू भेटली, दॅट इज 2.0812. तर त्या x च्या व्हॅल्यूसाठी आपल्याला एक आपण f ऑफ x ची व्हॅल्यू काढली. त्याच्यावर आपल्या लक्षात आलं की आपल्याला आणखीन 0च्या क्लोज मध्ये आपली f ऑफ x ची व्हॅल्यू गेलेली आहे, दॅट इज minus 0.1479. Therefore we have to change a value again. लक्षात. पुन्हा इथे जे लिहित असताना स्टेटमेंट जे आहे, स्टेटमेंट हे स्टेप आहे. सिन्स f of x is negative number, since 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 f of x is negative number, so a is replaced by x, so a is replaced by x, that is a is equal to 2.0812. a is equal to 2.0812. Therefore the root lies in between, the root lies in between a equal to 2.0812 and b equal to 3. हे जर आपण इथं सेकंड इटरेशन कंप्लीट, सेकंड स्टेप कंप्लीट. आता आपल्याला पुन्हा फर्स्ट पोझिशन मेथड अप्लाय करायची आहे, कारण की आपला जो व्हॅल्यू आलेली आहे x ची, हे x ची व्हॅल्यू आणि हे x ची व्हॅल्यू ऍटलीस्ट सेकंड डिजिट पर्यंत मॅच होऊन नाही राहिली. इथं 2 आहे, पण इथं 0.5 आहे, इथं 0.8 आहे. तर हे जेव्हा सेम येतील तेव्हा आपल्याला थांबायचं आहे आणि तिथं आपल्याला सांगायचं आहे की हा आपला रूट आहे. सो अगेन वी हॅव टू अप्लाय फास्ट पोझिशन मेथड. Again we have to apply false position method. By false position method, व्हिडिओ पाहत असताना तुमच्या फोनची ब्राइटनेस हे मॅक्झिमम असणं आवश्यक आहे आणि ऍटलीस्ट तुम्ही 480 किंवा 720 पिक्सलवर तुमचं लेक्चर तुम्ही पाहणं आवश्यक आहे, तर तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी एकदम क्लासिक दिसेल. बाय फास्ट पोझिशन मेथड, दॅट इज x इज इक्वल टू a ची व्हॅल्यू किती आहे 2.0812 इंटू f ऑफ b ची व्हॅल्यू किती आहे 16, f ऑफ a ची व्हॅल्यू किती आहे, b ची व्हॅल्यू किती आहे 3, f ऑफ a ची व्हॅल्यू किती आहे, f ऑफ a दॅट इज minus 0.1479 upon 16 minus 0.1479. Therefore x is equal to, after calculation we get x value, that is 2.0812. तर आपली व्हॅल्यू आपली त्याच्यानंतर आपली व्हॅल्यू आली x ची 2.0896. 2.0896. आता बघा x ची व्हॅल्यू किती आली 0896 आणि इथे x ची किती आली आपली 2.08. सेकंड डेसिमल पर्यंत आपला रूट जो आहे x ची व्हॅल्यू जी आहे ते रिपीट झालेली आहे. सो इथं आपल्याला थांबायचं आहे. आता इथं आपल्याला सेकंड इटरेशन, याच्यानंतर ते इटरेशन, याच्यानंतरची स्टेप येणार नाही. तर आता आपल्याला फायनल इथे आन्सर लिहायचं आहे आपलं. फायनली आपल्याला स्टेटमेंट हे लिहायचं आहे आपलं. हेन्स आफ्टर थर्ड इटरेशन वी हॅव, hence after third iteration we have last two values of x, we have last two values of x, we have last two values of x same up to
सेकंड डेसिमल प्लेस, second decimal places, place, simply place. Hence approximate root is approximate root is 2.08. 2.08. Two point 96 up to second decimal place accuracy. Up to second decimal place accuracy. It means की आपल्याला सेकंड डेसिमल प्लेस पर्यंत आपल्याला ॲक्युरेट इथं काय भेटलेला आहे, रूट भेटलेला आहे गिवन इक्वेशनचा. व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित लिहून काढा. व्हिडिओ समजला नसेल तर पुन्हा रिपीट करा. व्हिडिओ प्रॉब्लेम जर का समजला नसेल तर आपण पुढच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला आणखी तुमचे डाऊट जे आहेत असतील काही डाऊट तर तुमचे क्लिअर होऊन जातील. सो व्हिडिओ पॉज करा आणि स्टार्टिंग पासून प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून घ्या. इटरेशन 1, इटरेशन 2, इटरेशन 3. आता इथं इटरेशन 1, 2, 3 तीन इटरेशन मध्ये हे प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झालेला आहे. काही प्रॉब्लेम जे आहेत ते 4 इटरेशन मध्ये किंवा 5 इटरेशन मध्ये सॉल्व्ह होतात फर्स्ट पोझिशन मेथडचे. सो व्हिडिओ पॉज करा आणि पटकन लिहून घ्या. काही बुक्स मध्ये तुम्हाला इथं इटरेशन 1, इटरेशन 2, इटरेशन 3 असं लिहिलेलं दिसून जाईल. पण तुम्ही इथं इटरेशन 1, इटरेशन 2, इटरेशन 3 तुम्ही लिहू शकता. तुम्हाला लिहायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित लिहून घ्या. हे प्रॉब्लेम मध्ये काही बारीक मायन्यूट पॉइंट्स आहेत. त्याच्यामुळे आपलं हे लेक्चर जे आहेत या लेक्चरमध्ये आपल्याला फक्त एकच प्रॉब्लेम कव्हर झालेला आहे. तर इथं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपल्याला स्टेप बाय स्टेप हळूहळू समोर सरकावं लागते. त्याच्यामुळे आपल्याला एका लेक्चरमध्ये आपलं एकच प्रॉब्लेम झालेला आहे. हे प्रॉब्लेम लेंदी असल्यामुळे आपल्याला इथं एकच प्रॉब्लेम कम्प्लीट करता आलं. याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण 2 प्रॉब्लेम कव्हर करणार आहोत फर्स्ट पोझिशन मेथडचे. सो सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू व्हेरी मच. आता पीएलचा टाइम जवळ आलेला आहे. तुमचा आता मॅक्झिमम अभ्यास होणं आवश्यक आहे. जे प्रॉब्लेम समजलं, आता सपोज तुम्ही तुम्हाला ही मेथड समजली तर मी पुढचे जे लेक्चरमध्ये प्रॉब्लेम घेईन तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ पाहायचा नाहीये. तुम्हाला तुमची प्रॅक्टिस सोबत झाली पाहिजे. तुम्ही व्हिडिओ पाहायचा नाही. तुम्ही आधी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पाहायचं आणि डायरेक्ट शेवटचं आन्सर पाहायचं. आन्सर मॅच होऊन राहिलं ठीक आहे, व्हिडिओ पाहायची आवश्यकता नाहीये कारण की पीएल टाइम चालू आहे. त्याच्यामुळे तुमचा वेळ वाचणं आवश्यक आहे. सो व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या. थँक्यू व्हेरी मच. सी यू इन दी नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.